हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल. आज आपण मशीन कशी साफ करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे. हे इथे एक ब्रश घेतलं आहे मेकअपचं, आणि हे टूथब्रश खराब झालेलं, आणि हे मशीनचं ऑइल घेतलं आहे. आपल्याला हे इथे हा जो बॉबिन आपण घालतो तो पार्ट पूर्ण क्लीन करायचं आहे. हे इथे क्लीन करायचं आहे, आणि या कॉर्नरला इकडे जिथे व्हील आहे तिथे बॉटमला खाली संपूर्ण सगळ्या ठिकाणी क्लीन कशी करायची मशीन ते मी आज दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हा दाब आहे तो वर करून घ्यायचा. आता मी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने हे 2 स्क्रू असतात इथे ते काढून घेते. स्क्रू जपून ठेवायचे, आणि सगळ्यात पहिल्यांदा जर ओपन करत असाल मशीन तर सेपरेट ठेवा. अजून बाकीचे स्क्रू काढायचे आहेत आपल्याला. हे आता इथलं आतमध्ये हे आहे ना ते काढून घेऊया. 2 स्क्रू आहेत बघा. हे दोन्ही आपल्याला आता लूज करायचे आहेत. हे इथे काढून झालंय. आता ह्या पार्ट सोबत त्याचे स्क्रू आणि ह्या पार्ट सोबत याचे स्क्रू सेपरेट ठेवायचे. हे काढून घ्यायचं. हे बघा, हा आतील भाग, हा बाहेरील भाग झाला. आता हा आपल्याला इथला स्क्रू काढायचा आहे. हा एक पार्ट त्याचा, आणि हा दुसरा. आता ह्याला पहिल्यांदा क्लीन करायचं. आता मी व्हाईट कपडा घेतल्यावर तुम्हाला दाखवते आतमध्ये किती घाण असणार. माझी मशीन साफ करून फक्त 4 दिवस झाले, तरी पण हे बघा एवढी घाण साफ. 15 दिवसातनं एकदा तरी निदान मशीन क्लीन झाली पाहिजे आपली. याच्यात दोरा वगैरे अडकला तर आवाज येतो, तो सुद्धा अशाच पद्धतीने काढायचा, आणि हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं. ते ऑइल घालते मी थोडं. स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने इथे जरा हे बघा थोडीशी आहे अजूनही, हे अशा पद्धतीने निघून जाईल. आता हे बाकीचे पार्ट सगळे क्लीन करून घ्यायचे. थोडं ऑइल लावलं आणि क्लीन केलं तरी चालेल. आपण मशीन फक्त वापरत जातो, त्याला क्लीन करायची राहून जाते. जर तुम्ही साफ करून दुसऱ्या दिवशी वापरला तर ती एकदम स्मूथ फंक्शन करते. त्याच्यामुळे शक्यतो निदान आठवड्यातून एकदा तरी, किंवा शक्य नाहीच झालं तर 15 दिवसातनं एकदा तरी क्लीन केलीच पाहिजे मशीन. बाहेर नेण्यापेक्षा स्वतः शिकलेलं कधी पण चांगलं. म्हणून माझी मीच दुरुस्तसुद्धा करते आणि साफसुद्धा करते. दोरा अडकला तर प्रॉब्लेम होतो, पण ह्या अशाच पद्धतीने क्लीन केलात तर ऑटोमॅटिक तुमचा प्रॉब्लेम निघून जातो.
आता ही हाफ शटल मशीन आहे माझी. आता इकडे हे बघा, हे साफ करायचं. इथे जास्त दोरे साठलेले असतात. ब्रशने क्लीन करायचं. आता हे आपल्याला इथे स्क्रू आहे तो लूज करायचा आहे. याच्यात पण भरपूर घाण साठलेली असते. मशीनला ऑइलिंग केलं तर ती मस्त चालते. ते लूज केले. याचा स्क्रू थोडा छोटा असतो, तो जरूर जपून ठेवायचा. हे बघा, तुम्हाला कचरा दाखवते याच्यात किती साठलंय. हे बघा, अशा पद्धतीने इथे दोरे साठून राहतात. बघा केवढे आहेत. हे आता कॉटनच्या कापडाने मी सगळ्यात पहिल्यांदा पुसून घेते. तर ह्याच्यासोबत हात ठेवायचा नीट. ते खाचेमध्ये हे ब्रश इझिली जाईल, त्याच्यामुळे मी ब्रशचा वापर करून सगळं क्लीन करून घेते सगळ्यात पहिल्यांदा. आता हे नीट पुसून घ्यायचं. याच्यात सुद्धा घाण असते, ते पण क्लीन करायचं व्यवस्थित. आता हे फिक्स करते मी इथे. या काचेमध्ये हे लूक अडकवायचा इथे असा, आणि जिथे स्क्रू आहे तिथे तो लावायचा. हा पार्ट झालाय. ब्रशच्या सहाय्याने सगळं व्यवस्थित क्लीन करते. आणि बाकीचा पार्ट आहे तो टूथब्रशने. सगळीकडे दोरे साठलेले असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. इथे खाली सुद्धा घाण साठलेली असते, ती पण क्लीन करायची. सगळ्याच मशीनला हे असं नसतं, त्याच्यामुळे रोजचा रोज कचरा तो खाली पडला जातो. पण याच्यात जर राहिला तर तुम्हाला दिसेल की किती घाण असते तिथे. आता जिथे स्क्रू दिसतात तिथे सगळीकडे ऑइल टाकून घ्यायचं.
मला ही अशी वाली बॉटल मिळाली आहे. दुसरी असते ना तिला टोक असतं बघा, रेड कलरचं झाकण असते, ती जरा बरी पडते. मला एमर्जन्सीमध्ये घ्यावी लागली आहे. मला अजिबात आवडत नाही अशी, त्याच्यात ऑइलिंग करताना प्रॉब्लेम होतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट वेळोवेळी येत राहील. इथे पण ऑइल टाकायचं. आता इथे वर टाकायचं आहे आपल्याला. ते जिथे ऑइल म्हणून लिहिलेलं असते बघा, त्या सगळ्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं आहे, 2 ते 3 थेंब. आता वर पडलेलं आहे ऑइल, ते पुसून घ्यायचं. मशीन क्लीन केल्यावर एकदम नवीन असल्यासारखी दिसते. माझ्या ह्या मशीनला 10-15 वर्ष झाली आहेत. हे इथे आता फिक्स करायचं. माझ्या ताईची मशीन आहे ही. इथे स्क्रू फिट करायचे. आता आपल्याला आतील हा भाग फिक्स करायचा आहे. त्याच्यासाठी हा जो आहे तो पहिला पार्ट, त्याचा ही बरोबर साईड आहे, ही आतील साईड आहे. याच्यावर हा इथे लावायचा. त्याच्यानंतर हा वाला पार्ट घ्यायचा. या 2 टोकांच्या मध्ये इथे तो बरोबर बसणार इथे, आणि याच्यात तो स्क्रू आहे तो फिट करायचा. तर स्क्रू हा जाडसर असणार बघा त्यांच्यापेक्षा, तो वाला इथे बसणार आहे. आता हा स्क्रू बसवताना असा हातात घेऊन फिक्स नाही करायचा तो, कारण की स्क्रूड्रायव्हर आहे तो हातातून निसटतो आणि इथे किंवा इथे लागतो. मला 2 वेळा लागला आहे, त्याच्यामुळे शक्यतो जमिनीवर ठेवूनच हे फिक्स करायचं. आता ही याची बरोबर साईड, ही आतली साईड ही आहे ना, हे असं उलटं घ्यायचं बंद बाजूकडनं. हा बघा, हा ओपन आहे, हे बंद बाजू आहे. ती बंद बाजू आपल्याला आतल्या साईडने अशी लावायची. हे इथे असं फिक्स करायचं. आतमध्ये खाच असते, त्याच्यात ते गोल गोल फिरतं, त्या खाचेमध्ये बरोबर इथे फिक्स करायचं. हे बघा, अशा पद्धतीने ते फिरणार आणि बरोबर साईडने असं दिसणार. पुन्हा एकदा दाखवते मी जॉईंट करून. हे बघा, आतली साईड ही बाहेरची साईड आहे बघा, हे असं ओपन असणार आणि आतल्या साईडने हे बंद असणार. हे इथे लावायचं. ही खाच आहे ना, त्या खाचेमध्ये बरोबर फिक्स करायचं हे इथे, अशा पद्धतीने. आता हे पलटवायचं. इथे हा जो लूक आहे तो या डायरेक्शनमध्ये राहिला पाहिजे. हे बघा, हे हलतोय ना हा गोल गोल, अशा पद्धतीने राहिला पाहिजे. सुई आपली वर असली पाहिजे. हा असा पकडायचा बरोबर.
हा इथे फिक्स करायचा. असा राहणार तो अर्धा आणि हे आहे ते हाफ सर्कल एकमेकांसमोर असे राहिले पाहिजेत. हे बरोबर ठेवायचं आणि ते स्क्रू आहे ते लावून घ्यायचे आणि फिक्स करायचं. आधी थोडं फिक्स करून बघायचं की बरोबर बसलाय की नाही ते, आणि इथे आता फिट करायचे. जर हा बरोबर नसेल तर सुई तुमची अडकणार, त्याच्यामुळे आधी हळूवारपणे मशीन चालवून बघायची की ते बरोबर बसले की नाही. जर सुई अडकत असेल तर तुम्हाला पुन्हा ते फिक्स करावं लागेल, त्याची नक्की काळजी घ्या. जोरात डायरेक्टच फिरवला तर सुई मोडेल. हे ते आता बघा व्यवस्थित आवाज येतोय, म्हणजे आपली मशीन परफेक्टली बसली आहे. तर मी खाली आहे ते क्लीन करून घेते सगळं. इकडे पण आपल्याला ऑइलिंग करायची आहे. खाली सुद्धा खूप धूळ बसते, त्याच्यामुळे हे पण क्लीन करायचं. आणि जर हे जे टेबल आहे ते खराब झालं असेल तर त्याला ऑइल पेंट कलर पण मारू शकतो. हे इथे आता जिथे जिथे स्क्रू आहे तिथे तिथे मी ऑइल घालून घेते. अशा पद्धतीने आपली मशीन साफ करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते, एकदम नवीन. ह्याचा आवाज पण क्लीन केल्यावर नॉर्मल येतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.